जय भीम नमोबुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. महावितरण विभागातील सहाय्यक अभियंता राहुल पांडुरंग घोडके परभणी ग्रामीण शाखा 2 यांचे अन्यायकारक निलंबन तसेच पुनर्विलोकनावर करण्यात आलेली चुकीची पदस्थापना रद्द करून त्यांना परभणी येथे पदस्थापना देण्यात यावी याकरिता महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने नांदेडच्या मुख्य अभियंता महावितरण नांदेड परिमंडळ कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाचा आजचा पहिला दिवस होता. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे झोन सेक्रेटरी SB बुक्तरे, केंद्रीय उपाध्यक्ष भाई प्रकाश वागरे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मी SB बुक्तरे, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा झोन सेक्रेटरी आहे आणि आज या ठिकाणी आमचं बेमुदत धरणे आंदोलनाचा पहिला दिवस आहे. महावितरणमध्ये आपण इलेक्ट्रिक मीडिया असो किंवा प्रेस मीडिया असो, आपण सर्व वाचत असतो, पाहत असतो आणि बातम्यावर ऐकत असतो. तर पेपरमध्ये किंवा इलेक्ट्रिक मीडियामध्ये अनेक वेळा अनेक तास वीज गेलेली बातमी आपण सर्वजण ऐकत असतो किंवा प्रेस मीडियामध्ये आपण वाचलेली देखील असेल. अशा प्रकारच्या बातम्या सतत येत असतात आणि लाईट गेलेल्या बातम्या सतत येत असतात आणि बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेल्या बातम्या आल्या आणि त्या माध्यमातून अशीच एक परभणीची बातमी वीज पुरवठा खंडित झाल्या 6 तास खंडित असल्याची बातमी आली आणि त्या माध्यमातून राहुल सहाय्यक अभियंता राहुल घोडके साहेब यांना 6 तास वीज पुरवठा खंडित असल्या कारण पुढे करून त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने त्यांचं निलंबन केलं आणि निलंबनानंतरची जे पदस्थापना आहे ते मुखेड ग्रामीण या ठिकाणी त्यांची दिलेली आहे. तर आम्ही मुख्य अभियंता यांना आमच्या लेटर पॅडवर आम्ही निवेदन सादर केलं आणि त्याच्यामध्ये सविस्तर ही मांडणी केली. या नांदेड जिल्ह्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये अनेक वेळा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. आपण त्या सहाय्यक अभियंत्यावर, त्या अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली असा प्रश्न आम्ही त्यांना केला. तुम्ही आमच्या एका सहाय्यक अभियंत्याला वीज पुरवठा खंडित असल्याचं कारण पुढे करून निलंबित केलं, तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला आम्ही तुमच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. तर तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली? कुठल्याही प्रकारची ती कारवाई झालेली नाही. केवळ परभणी येथील मागासवर्गीय असलेले राहुल घोडके यांच्यावर ही जाणून बुजून हेतुपुरस्पर केलेली, सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे आणि ही कारवाई त्यांनी पदस्थापना बदलून द्यावी याकरिता आम्ही बेमुदत साखळी धरणे आंदोलन करत आहोत. मी भाई प्रकाश वागरे, केंद्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कामगार संघटनेचा उपाध्यक्ष. या नात्यानं आज दिनांक 23/9/2025 रोजी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कामगार संघटना या महावितरणच्या मुख्य अभियंत्याच्या विरोधामध्ये साखळी धरणे आंदोलन बेमुदत करत आहे. या माध्यमातून परभणी येथे सहाय्यक अभियंता राहुल घोडके यांना लाईन बंदच्या कारणामुळे त्यांना निलंबित केलं. निलंबित केल्यानंतर संघटनेने मागणी केली की ते निलंबन रद्द करा. निलंबन रद्द केलं, परंतु निलंबन रद्द केल्यानंतर आमची मागणी अशी होती की टेस्टिंग डिव्हिजन परभणी या ठिकाणी त्याची पोस्टिंग द्यायला पाहिजे, परंतु त्यांनी जाणून बुजून ती पोस्टिंग नांदेड सर्कलमध्ये देगलूर विभागामध्ये मुख्य या ठिकाणी दिली. परंतु आमचं असं म्हणणं आहे की आम्ही 2 पाऊल पाठीमागे आलो आणि मला माझा परभणी जर नसेल तर आंबा, गोपचोंडी किंवा बारड अशा ठिकाणी त्यांची प्रस्थापना करावी अशी आम्ही मुख्य अभियंता महावितरण यांच्याकडे केली आहे. परंतु त्याच्यामध्ये आमच्या 3 राऊंड चर्चा झाल्या. 3 राऊंड चर्चा करत असताना त्यामध्ये AGM आणि डिप्टी शाहरो मॅडम या नावाच्या मध्यस्थी असताना हा मुख्य अभियंता बोलवतो आणि त्यामध्ये तोडगाच काढत नाही, फक्त चर्चेला बोलतो संघटनेला आणि ते बोलतो की तुम्ही त्या ठिकाणी जा. अशा माध्यमातून त्यांना आम्हाला महिनाभर चालू करीत आज या 23 तारखेपर्यंत आम्हाला ही वेळ आणली. आज साखळी धरणे आंदोलन आम्ही आज 23 तारखेला करत आहोत. परभणी शहरात 18 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे व निदर्शने आंदोलन सुरू आहे. न्यायमूर्ती अनंत मदत समितीला मुदतवाढ देऊन सरकार आरक्षण वर्गीकरणाचा विषय लांबणीवर टाकत आहे अशी आंदोलकांची नाराजी आहे. कामगार नेते कारभारी माणिकराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे.
हक्क कसा नाही आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी शासनानं 15 ऑक्टोबर 2024 रोजी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली आहे। 14 ऑक्टोबरला समिती नेमल्याच्या नंतर आता पुढे 14 ऑक्टोबरला 1 वर्ष पूर्ण होणार आहे। 1 वर्ष पूर्ण होत असताना अजूनही न्यायमूर्ती बद्दर समितीनं शासनाला अहवाल सादर केलेला नाही। जेव्हा 14 ऑक्टोबरला समिती स्थापन झाली त्यावेळेस आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग असेल, मांगारुडे असेल, डक्कलवाड असेल, ह्या सर्व अशा 18 पगड जातीच्या लोकांनी या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारला आम्ही मतदान केलेलं आहे आणि आमच्या मतामुळं आज भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे। सरकार सत्तेमध्ये आलं परंतु आमच्या प्रश्नाकडे शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून आम्ही 18 सप्टेंबर 2025 पासून या ठिकाणी शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी परभणी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आणि निदर्शन हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। आणि जसं अण्णानं सांगितलं की उद्या 6 ऑक्टोबर 2025 रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा निघणार आहे आणि सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सवाल करणार आहोत की तुम्हाला आमचं मतदान चालतं, आमच्या मतावर तुम्ही सत्तेमध्ये येतात परंतु सत्तेमध्ये आल्याच्या नंतर मातंग समाजाला तुम्ही जे झुलवत ठेवत आहात, मातंग समाजाच्या कोपऱ्याला तुम्ही गुळ लावत आहात आणि म्हणून ही आमची फसवणूक आम्ही सहन करणार नाही। तुम्ही तातडीनं बद्दर समितीचा अहवाल मागून त्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि ही जी काय मेगा भरती आहे त्या मेगा भरतीच्या अगोदर हा वर्गीकरणाचा निर्णय झाला पाहिजे आणि आमच्या पदरामध्ये आमचं वाटप मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन उद्याचं आमचं हे आंदोलन असणार आहे। आणि या निमित्तानं महाराष्ट्रभरातील सर्व वंचित जनतेला आमची विनंती आहे की आपण या 6 ऑक्टोबरच्या अतिविराट मोर्चामध्ये परभणीला यायचंय आणि आपली शक्ती या सरकारला दाखवायची अशी मी या निमित्ताने विनंती करत आहे। धन्यवाद। जय लहुजी, जय भीम। आजही धर्माच्या नावाखाली समाज अंधश्रद्धा आणि कर्मकांडाने भरकटलेला आहे। अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समता, न्याय, बंधुता आणि विवेकवादी विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर वैशाली सारंग यांनी केले। धम्मसंघ कोल्हापूर आयोजित फुले शाहू आंबेडकर फोरम कार्यालयात आधुनिक भारतातील समता या विषयावर त्या बोलत होत्या। आधुनिक भारतातील समता, तर हा विषय मांडत असताना मी समतेवर विचार करत असताना किंवा बोलत असताना अगदी वैदिक काळामध्ये काय अवस्था होती, त्याच्यानंतर उत्तर वैदिक काळामध्ये काय बदल झाले, त्यानंतर बौद्ध धर्माच्या उदयाची कारणे काय होती समता प्रस्थापित करण्यासाठी, त्यानंतर परत वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन कसे झाले आणि बौद्ध धर्म कसा मागे पडला, त्याच्यानंतर मंदिरांची स्थापना कशी झाली आणि मंदिरांकडे जाणाऱ्या लोकांचा ओढा कसा वाढत गेला, वैदिक धर्माचे महत्त्व पुन्हा कसे वाढले आणि पुन्हा समतेची गरज का भासली आणि त्याच्यातून मग सामाजिक धार्मिक ज्या चळवळी झाल्या 19व्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये आणि पर्टिक्युलरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या त्यांच्या चळवळीमधून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले त्याच्यावरती आज भाष्य केलं। आणि आज समाज जो भरकटलेला आहे, धर्माच्या नावाखाली जी काही दांभिकता चालू आहे, कर्मकांड वाढलेली आहेत, तर ह्याला कुठेतरी फाटा देण्यासाठी किंवा समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला त्यांनी सांगितलेले विज्ञानवादी विचार किंवा विवेकवादी विचार अवलंबून आपल्याला पुढं जाणं अपेक्षित आहे, तरच आपण त्याच्यासाठी काही प्रयत्न करू शकू। पण रियालिटी ही आहे की भारतीय समाज हा धर्माच्या पूर्ण तो धर्माचा त्याच्यावरती कंट्रोल आहे आणि त्याच्यामुळं 100% समता प्रस्थापित होणे हे दुरावस्था आहे। आणि तरुणांना सांगायचं झालं तर असं म्हणावंसं वाटतं की आजची तरुण पिढी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून परावृत्त होते आहे, तर त्यांनी कुठेतरी त्यांच्या विचारांचा त्यांच्या कार्यांचा अवलंब केला पाहिजे आणि त्यातून त्यांनी नवीन समाज घडवण्यासाठी किंवा जे काही जाणीवपूर्वक समता नष्ट करण्यासाठी जे राजकीय किंवा सामाजिक प्रयत्न केले जात आहेत त्यांना शह देण्यासाठी त्यांची ही मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं। आधुनिक भारतातील समता असा हा आजचा विषय होता।
आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि या संविधानातून संबंध भारतीयांना समतेच्या पातळीवर आणलं. बाबासाहेबांच्या विचारातून आजचा आधुनिक भारत घडलेला आहे. तथापि भारतामध्ये खऱ्या अर्थानं व्यावहारिक पातळीवरची समता दुरापास्त झालेली दिसते आहे. जोपर्यंत वरिष्ठ जाती या स्वतःहून जाती नष्ट करत नाहीत आणि सर्वसाधारण नागरिक म्हणून जगत नाहीत आणि संविधानाचा आदर करत नाहीत, तोपर्यंत या देशात खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित होणार नाही. आणि म्हणून समता प्रस्थापित होण्यासाठी संविधानात्मक असणारी जी काय चौकट आहे ती चौकट आपण सर्व भारतीयांनी अवलंबली पाहिजे आणि इथं समता प्रस्थापित होण्याच्या मुवमेंटमध्ये, चळवळीमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग दिला पाहिजे. तर हा देश समृद्ध आणि समतेवर आधारित असणारा, स्वातंत्र्य, समता, बंधुता जगायला पोषक असं वातावरण निर्माण करणारा हा भारत बनेल असं मला वाटते. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मराठवाड्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय. मराठवाड्यातील 75 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. बीड आणि धाराशिवमध्ये तर पाणीच पाणी पाहायला मिळते. या पावसामुळे धाराशिवमधील अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. काहींची तर घरेच्या घरे पाण्यात गेली आहेत. त्यामुळे गावात राहणाऱ्या लोकांनी छतावर चढून आपले जीव वाचवले आहे. ढगफुटीचं दृश्य झालेल्या या पावसामुळे मराठवाड्यातील आणि विशेषतः धाराशिवमधील परिस्थिती बिकट बनली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे आणि जवळपास यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत अशी माहिती त्यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली आहे. गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चाललेली आहे. साधारणपणे आतापर्यंत 975.5 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे, जो सरासरीच्या 102% इतका आहे. काही भागामध्ये पूर परिस्थितीमुळे लोक अडकलेले आहेत. बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन आपण चालवलं आहे. धाराशिवमध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालवलेलं आहे. धाराशिवला आता 27 लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने एनडीआरएफने बाहेर काढलंय. 200 लोकांना अजून वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. आमचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी आहेत. त्यांनी ॲडिशनल हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. तीही मी जी काही आपले मिलिटरी आहे त्या मिलिटरीशी बोलून अजून कुठून आपल्याला ॲडिशनल हेलिकॉप्टर आणता येतील का अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. जवळपास यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. 10 जण हे जखमी झालेले आहेत. आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 17 तुकड्या या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी काम करतायत. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत करण्याच्या ऐवजी जसे पंचनामे येत आहेत तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो. त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत. यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये
हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत. त्यामुळे जवळपास हे 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच. नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर हदगाव तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या भूमिहीन शेतमजुरांच्या खात्यावर तात्काळ 25,000 रुपये जमा करण्यात यावे. हदगाव हिमायतनगर परिसरातील भूमिहीन शेतमजुरांचा तात्काळ सर्वे करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. या व इतर अन्य मागण्यांसाठी अन्याय प्रतिकार परिषदेच्या वतीने परिषदेचे अध्यक्ष उत्तम गायकवाड यांच्या नेतृत्वात आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमिहीन शेतमजुरांच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर उत्तम गायकवाड, राजू गायकवाड, छायाताई सावते, बालाजी खिल्लारे यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आमच्या खात्यावर 25,000 आमची मागणी पूर्ण करा. आमची मागणी पूर्ण करा. मी उत्तम रामजी गायकवाड, अन्याय प्रतिकार परिषदेचा संस्थापक अध्यक्ष आहे. आमच्या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून पैनगंगा नदी वाहते. या पैनगंगा नदी काठावरील जेवढे भूमिहीन शेतमजूर असतील त्या भूमिहीन शेतमजुरांना गेल्या 4 महिन्यापासून कामकाज नाही. शेतकऱ्यांच्या बरोबरीनंच काम करणारा हा आमचा भूमिहीन शेतमजूर केवळ उपासमार होण्यामुळं आपले स्वतःचे गाव सोडून इतर कुठंतरी कामाला जाण्याच्या तयारीत आहे. आज यांच्या बेरोजगार होण्यामुळं त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज त्यांच्याकडं त्यांच्या खाण्याच्या योग्य लायकीचं त्यांच्याकडं राशन शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून या शासनात बसलेल्या प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांना व या आमदार खासदारांना या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आमचं नम्र निवेदन आहे की त्यांनी येणाऱ्या दिवाळीच्या पूर्वी आमच्या या सर्व भूमिहीन शेतमजुरांच्या स्वतः तुमच्या तलाट्याकडं यांचा राशन कार्डाचा बायोडाटा कुटुंबाचा आहे, तर या शेतकऱ्यांचा डाटा या तलाट्याकडं आहे. म्हणून फारसा काही यांचा सर्वे करण्याची गरज पडणार नाही. परंतु तात्काळ तुम्ही जसं निवडणुकीच्या काळात कर्मचारी लावून निवडणुका घेता त्याच पद्धतीनं या लोकांचा सर्वे करण्यासाठी सगळी शासनाची प्रशासनाची यंत्रणा राबवून या लोकांच्या खात्यावर दिवाळीपर्यंतच्या पिरियडमध्ये जर 25,000 खात्यावर नाही पडलेत तर हे भूमिहीन शेतमजूर रस्त्यावर येऊन शासन प्रशासनाचं कामकाज चालू देणार नाही. रस्त्यावर कोणत्याही गाड्या चालू देणार नाही. रस्त्यावर कोणत्याही अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही. तर कोणत्याही आमदार खासदारांना सुद्धा गावात फिरू देणार नाही. याची दखल शासन प्रशासनाने घ्यावी. यानंतर जर काही उचित प्रकार घडला तर त्याचे सर्वस्वी जबाबदार तुम्ही सरकार राहाल. अरुणा भालेराव बोलतो. दिघी या गावातून राहणार. दिघी हिमायतनगर तालुका. आम्हाला 2 महिने झाले मजुरीने आमच्या गावामध्ये पूर येऊन गेलेला आहे. आमच्या गावातील काम नाही, मजूरदाराला काम मिळावं. आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या गोरगरिबाला 25,000 रुपये मागण्या द्यावं. गोरगरिबाला जमीन नाही, जमीन द्यावं गायरानामधून. अशा आमच्या मागण्या आहेत. आमच्या मागण्या आता आम्हाला काम नाही, आम्हाला मजुरी नाही. आमचं 2-3 महिने झालं गाव पुराने गेलेलं आहे. आमचं धकाव कसं, खावावं कसं, काय करावं आम्ही, कसे आमचा संसार गाडा धकावा म्हणून आम्ही इथं आलेली आहे. आम्हाला 25,000 अशी मदत पाहिजे आणि आमच्या हाताला काम पाहिजे. आणि ज्याला मजुरी शेती नाही त्याला शेती दिली पाहिजे सरकारने. आणि नाही दिली तर आम्ही इथं उपोषण टाकणार आहे. दिवाळीच्या आधी आम्हाला 25,000 रुपये खात्याला आलेच पाहिजे. 2014 मध्ये मुंबईच्या मोनो रेलने चेंबूर ते महालक्ष्मी मार्गावर लाखो प्रवाशांच्या सोयीचे स्वप्न दाखवले, पण तांत्रिक अडचणी आणि देखभालीच्या कमतरतेमुळे ती केवळ 40,000 प्रवाशांपर्यंत मर्यादित राहिली. MMRDAने 20 सप्टेंबर 2025 पासून 2 ते 3 महिन्यांसाठी सेवा बंद करून CBTC सिग्नलिंग आणि नव्या गाड्यांसह सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुधारणांमुळे प्रतीक्षा वेळ कमी होऊन मेट्रो आणि लोकलशी जोडणी होईल, ज्यामुळे 1.5 लाख प्रवाशांना लाभ होऊन मुंबईच्या वाहतुकीला नवे बळ मिळेल. हाँ, वो तो सही है. उसका जो मेंटेनेंस सब देखना चाहिए. जो भी है, जो टेक्निकल प्रॉब्लम है, जो भी मैनेजमेंट ये लोग चालू किए थे कई वर्षों से पहले, तो उन्होंने ध्यान देना चाहिए इस बात के लिए कि कैसे वापस दोबारा से इसको सही रास्ते पे लाना चाहिए और आम आदमी को, पब्लिक को ये सब
सही होना चाहिए। ये सबसे पहली बात है कि ये जो मुंबई का जो मोनो रेल है ये बकवास प्रोजेक्ट है। जिसने भी लाया है इसमें लॉस हो रहा है, प्रॉफिट नहीं। बोलते ना जैसा मराठी में बोलते चारण्याची कोंबडी बाराचा मसाला, वैसी चीज़ हो गई है। इनको प्रशासन को आता नहीं है, कौन से अधिकारी क्या है पता नहीं है, ये पढ़ लिख कर आए या ऐसा ही सिफारिश से आए मेरे को मालूम नहीं है। और बंद करने का मतलब ही क्या बनता है? अगर तुमको जो चीज़ समझ में नहीं आ रहे या आ रहा नहीं तो करने की ज़रूरत ही नहीं थी। ये मोनो में क्या हो रहा है कि दोनों ट्रेन सामने सामने आ रही है, ये कैसे आ रही है? अधिकारी क्या उधर सोता है या टाइम पास करते रहता है? इनको पता नहीं चलता है। आज तो गाड़ी में GPS लगा है तो क्या ट्रेन में नहीं होगा? कभी ऊपर बंद हो जाती है, कभी क्या हो जाता है। अरे पर यहाँ पर अगर किसका जान चला जाता है तो उसका जवाबदारी कौन लेगा? ऊपर से तो आदमी कूदेगा नहीं, आग लग गई या और कुछ बंद हो गया, सफोकेशन होता नहीं क्या? ऑक्सीजन कहाँ से मिलेगा? सब पैक है। इमरजेंसी डोर भी कैसे खोलेंगे ये लोग? ये कैसा मालूम है, मोनो रेल जो है ना ये कहाँ से कहाँ चलती है? ज़मीन पे नहीं, आसमान पे चलती है ना। तो उसके लिए अगर कोई प्रॉब्लम होता है, एक्सीडेंट वगैरह जैसे बंद पड़ गई, उसको रेस्क्यू करने के लिए बहुत टाइम लगता है, उसके लिए साधन अलग से करना पड़ता है। तो ये इसमें तो बहुत ज़्यादा एक्स्ट्रा केयर करना चाहिए कि इसमें कोई प्रॉब्लम आए ही ना, क्योंकि इसको अंदर रेस्क्यू करना भी आसान नहीं है। क्योंकि उसके लिए स्पेशल क्रेन बुलाओ, ऊपर से लोगों को नीचे उतारो। जैसा कि रोड एक्सीडेंट हुआ ना, फटाफट आदमी एम्बुलेंस आया लेके उसको सहूलत दे दिए, उसको अपनी जगह हॉस्पिटलाइज कर दिए, जो भी करना कर दिया। लेकिन इसमें वैसा नहीं हो सकता। इसमें तुमको क्रेन हर एक चीज़ को लिफ्ट डाउन करना पड़ता है तो होगा काम। उसके लिए इसमें तो टेक्निकल इश्यूज आना ही नहीं चाहिए। उसके पहले ऑप्शन बना के ही चलना चाहिए था पहले से। काय ना आता सगळे मुंबईकरांचे हालच होणार आहेत। आणि ही म्हणजे आता वडाळ्यावरनं आम्हाला एकच सोर्स होता, बस आहे। रस्त्यावरनं तर बसने जायचं म्हटल्यावर ट्रॅफिक असतं, पण एक मोनोरेल आमच्यासाठी एक सोपं हे होतं, पण आता ते पण नाही राहिले। मुंबईच्या जुहू येथील 800 कोटी रुपयांच्या BMC भूखंडावर विकासकाच्या घशात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे। हा भूखंड मूळतः BMC कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी आरक्षित होता, मात्र आता खाजगी विकासाला व्यावसायिक वापरासाठी देण्यात आला आहे। या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी आणि दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी गायकवाड यांनी केली आहे। डेवलपमेंट को जो है जिसको रद्द करने के लिए सबके आयुक्त उपायुक्त घनकचरा सभी अधिकारियों ने जो है 13 साल लगा के 2022 में जो है उसकी एनओसी दी गई। और इसके बाद ऐसा क्या हुआ जिसका जिक्र उन्होंने कहा कि 2025 में ये एनओसी 4 दिन में महादेव जो है रेल उद्योग को आने लोगों को ये मिलने का काम हुआ। अब सवाल मेरा इसमें सबसे बड़ी बात है कि जब ये 13 साल हुई तो वो हर अधिकारी में न गई, उन्होंने अपने दक्षता की जो रिपोर्ट है, विजिलेंस की जो रिपोर्ट है, जिसको बताया आपको वाले की कॉन्फिडेंशियल रिपोर्ट है, उसमें सभी ने अपनी बात रखी है, जिसमें उन्होंने बहुत सारी चीज़ों को ऑब्जेक्ट बताया कि जैसे DC आराखड़ा में जो है वो प्रदूषण का जो इसमें लागू नहीं किया गया। ये सार्वजनिक रूप से महानगर पालिका के लिए, मुंबई कर के लिए भी ये जो है सारे जो एनओसी है वो बिल्कुल बराबर नहीं है, वो गलत नहीं है। और साथ ही साथ अगर आपको किसी भी भूखंड के बारे में दुसरा प्रायव्हेट बिल्डरला देऊन टाकली जागा, पारसीनी आम्हाला दिलेली आहे ती जागा, त्याच्या पहिला करून घ्या आम्हाला। हो ते आम्हाला न्याय पाहिजे बस, आमच्या ते जागावरती आम्हाला बांधून पाहिजे, आम्हाला आमचा हक पाहिजे बस। ते कुणी सांगितलं तोडायला, ते पुढे नाही आले, ते दुसरे मला खाऊन करून टाकला आमच्या। आम्ही जिथे 72 वर्षापासून असतो, आम्ही जिथे 72 वर्षापासून राहतो, आम्हाला न सांगता डिमोलेशन करून टाकलं आहे आणि सगळ्याला बेघर केलेलं आहे, तर कोणाला काय विचारत नाही। आम्ही 1950 पासून राहतात, 4 पिढी झाली, त्याच्यातनं 56 घराला खाली भाडा दिला आहे, बाकी सगळ्याला काही दिला नाही आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है।
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। बेरड रामोशी समाजातील भटक्या विमुक्त जातींना महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळातर्फे राष्ट्रपतींना निवेदन कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याद्वारे देण्यात आले। आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर गनिमी काव्याने आंदोलन सुरू करू असा इशाराही देण्यात आलाय। बेरड रामोशी हा समाज गेली 50 वर्षे अनुसूचित जाती जमातीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करीत आहे। महाराष्ट्रातला क्रांतिकारी लढवय्या रामोशी बेरड बेडर विमुक्त भटक्या जमातीला या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी गेली 50 वर्ष आम्ही करतोय। परंतु इथले लबाड राज्यकर्ते आम्हाला कायमच आश्वासन देतात, परंतु पुढचं पाऊल त्यांनी कधीच उचललेलं नाही। ही अत्यंत खेदाची बाब आहे। मला दुःख त्या गोष्टीचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू या मंडळींनी गेल्या 100 वर्षापूर्वी 50% आरक्षण देऊन या जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला। परंतु या देशातले आंधळे, बहिरे आणि भेकाड राज्यकर्ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आम्हाला जगतोय ते पाहतायत, याची खरी चीड येते। सर्वांना स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं, परंतु आम्हाला स्वातंत्र्य 31 ऑगस्ट 1952ला मिळालं। का तर आम्ही कुंपणात होतो, कैदेत होतो। जो कायदा 1871 साली इंग्रजांनी केला गुन्हेगार जमातीचा, तो गुन्हेगारी जमातीचा कायदा स्वातंत्र्यानंतर 78 वर्षात सुद्धा कायम ठेवून त्याच नजरेतून हे राज्यकर्ते बघतायत। ही चीड आणणारीच बाब आहे। या देशातल्या 140 कोटी जनतेला शरम वाटत नाही। का तर ते प्रस्थापित आहेत। जे प्रस्थापित आहेत ते म्हणतात आमच्या जागा कमी होतील, यांना आरक्षण दिलं तर आमच्या जागा कमी होतील। या देशातल्या केंद्र सरकारने आमच्यासाठी 14 आयोग नेमली, त्यातलं शेवटचं आयोग रेणके आयोग होतं। त्या रेणकेने लिहिलं की आम्हाला 3री सूची बनवा, परंतु ह्या राज्यकर्त्यांनी ते आयोग गुंडाळून ठेवलेत। का ठेवलेत हे देव आम्ही मानतच नाही, परंतु कल्पना केली तर केवढा मोठा अन्याय आहे आमच्यावर। गेले 50 वर्ष लढतोय विविध मार्गाने, आंदोलने, मशाल मोर्चे, उपोषणे, अगदी गावगाड्यापासून ते दिल्लीपर्यंत आम्ही गेलो, परंतु या राज्यकर्त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही। अजूनही आम्ही उपेक्षितच आहोत। आता निवेदन देण्याचा जो कार्यक्रम आहे, हे निवेदन राज्यभर आजच्या 23 तारखेला राज्यभर आम्ही निवेदन अभियान राबवलं आहे आणि सर्व राज्यातले माझे भटक्या विमुक्त चळवळीतले बेरड रामोशी समाजाचे सर्व कार्यकर्ते, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन द्यायचं आणि ते राष्ट्रपतीला निवेदन आहे। आजचं हे निवेदन आहे ते राष्ट्रपतींना आहे आणि राष्ट्रपतींना ते निवेदन पोचावं आणि त्यानंतर समजा आमची दखलच घेतली नाही तर या महाराष्ट्रातले उग्र स्वरूपाचं आंदोलन ते आज कसं असेल ते गनिमी काव्यानंच कळेल, अशा प्रकारचा इशारा राज्यकर्त्यांना मी देतो। धनगर समाजाला सन 2014 साली बारामती या ठिकाणी दिलेला शब्द पाळून धनगर जमातीच्या घटनादत्त आरक्षणाची अंमलबजावणी करून जालना येथे उपोषण करत असलेले दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडविण्यात यावे यावर इतर अन्य मागण्यांच्या आशयाचे निवेदन मौर्य प्रतिष्ठान सकल धनगर समाज नांदेडच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे।
आरक्षणाची अंमलबजावणी, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी, धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी। या ठिकाणी धनगर एसटी आरक्षणाची प्रलंबित मागणी 1956 पासून धनगर समाज हा एसटी मध्ये आहे, त्याची अंमलबजावणीच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून जालना येथे दीपक भाऊ बुरांडे हे उपोषणाला बसले आहेत। त्याच्या समर्थनात आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्यांच्या मागणीची कोणी आजपर्यंत दखल घेतलेली नाही। आज 6वा दिवस उपोषणाचा, प्रकृती त्यांची वरचेवर खालावत जात आहे। त्यांच्या जर जीवास काही झालं तर याला पूर्ण राज्य सरकार जबाबदार आहे। आणि जर ही एसटी धनगर आरक्षण अंमलबजावणी लवकरात लवकर झाली नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला आम्ही या राज्यामध्ये फिरू देणार नाही। धनगर समाजाच्या भावना तीव्र आहेत। 2014 साली देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावते म्हणून शब्द दिला होता, त्यांनी तो शब्द पाळला नाही। परत त्यांना एकदा आठवण करून देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहोत। सरकारला आमचं परत एकदा सांगणं आहे की त्यांनी येत्या लवकरात लवकर आमची धनगर एसटी आरक्षणाची मार्गी पूर्ण करावी, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम भोगायला त्यांना बघायला भेटते। आमची मेन मागणी अंमलबजावणी आमची झालीच पाहिजे आणि आमच्या दीपक भाऊला जर काही झालं तर आम्ही गप्प बसणार नाहीत। आम्ही आमचं धनगर समाज आम्ही सर्व पेटून उठलेले आहेत आणि आम्ही कुठंच फिरू देणार नाहीत। आत्ताच माझ्या भावानं सांगितलेले आहे आणि आम्ही सगळेजण तसंच एकजुटीने झालेले आहोत आणि आम्ही तसंच करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य व समाजाची प्रतिष्ठा जपण्याचा हक्क आणि अधिकार दिला असल्याचे प्रतिपादन डॉक्टर अलोक जत्राटकर यांनी केले। जनशक्ती महासंघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथे कार्यकर्ता प्रबोधन मेळावा संपन्न झाला, त्यावेळी जात्रटकर बोलत होते। त्या काळामध्ये आपण जिल्हाभर सायकलवरनं फिरून प्रसंगी चालत, मगाशी सभागृहामध्ये पण सांगितलं की बाबा चालत आम्ही प्रवास केलेला। तर आत्ताचा त्यामधला जो काही फरक आहे तो ह्यामधला फरक आहे की त्या काळी आम्ही अत्यंत कष्टामध्ये संघटना किंवा विचार वाढवण्यासाठी प्रयत्न, पण आजच्या काळामध्ये ती परिस्थिती पूर्णपणे त्याच्या वेगळी दिसते। कारण आज सगळ्या सुखसोयी असताना देखील, सर्व माध्यमं असताना देखील आपण या विचार पुढं नेण्यामध्ये कमी पडतोय असं आजचं चित्र आहे। आणि जर त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे जर आजचे कार्यकर्ते निर्माण झाले तर ही चळवळ अधिक गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही असं मला विश्वास आहे। माननीय डी.जी. भास्कर सर आणि मी 1980 साली शहाजी कॉलेजला होतो, त्यावेळी आम्हाला स्कॉलरशिप वर्षातून एकदा मिळत होते। त्यावेळी डी.जी. भास्कर साहेबांनी मोर्चा काढून ती स्कॉलरशिप दर महिन्याला मिळावी म्हणजे आम्हाला त्याचा उपयोग होईल असा त्यांनी मोठा मोर्चा काढला आणि त्यांनी यशस्वी करून दाखवला आणि त्यापासून दर महिन्याला स्कॉलरशिप मिळायला आली। त्यापासूनचा जो हा कार्यकर्ता आहे तो राहणारा स्वाभिमान त्याने आजपर्यंत जीवन ठेवला आहे। त्यावेळी कॉलेजच्या काळात म्हणजे 1980-81ला माननीय शिरपरावजी बोंद्रे दादा यांनी त्यांना त्या काळी अरे बाळा तुझ्यासारखा माणूस माझ्याकडे पाहिजे लढा देणारा, एवढा धाडशी आहे तू माझ्याकडे ये, तुझं मी भलं करतो। त्यावेळी त्यांनी सांगितलं दादा तुम्ही तुमच्या ठिकाणी मी माझ्या ठिकाणी जातो आणि आजपर्यंत ते असे गेले। आणि त्याने जोगेंद्र कवाड सरांच्याबरोबर 40 वर्षे काम केलं, स्वाभिमानानं काम केलं, कोल्हापूर जिल्ह्याचा पक्ष वाढवला। पण कवाडे सरांनी थोडी चूक केली, त्याला ते खतपाणी घातलं नाही। महाराष्ट्रामध्ये एवढा एकमेव नेता असा आहे की तो आपल्या गुरुच्या विरुद्ध येणारा, तो पण चांगल्या कामासाठी, आणि म्हणून त्याचा पक्ष जो आज आहे तो मोठ्या मनात जो वाढतो आहे त्याचं कारण तेच आहे त्यावेळीची चळवळ आणि त्यांचे विचार आजही त्याच जोमानं त्याच विचाराने ते पूर्ण नेतात। म्हणून एवढा जनसंघ आज त्यांना जमला होता। मी त्यांना पुन्हा ह्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीचे आहोत। आज प्रथम वर्धापन दिन आहे। मी सर्वप्रथम या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व आंबेडकरी जनतेला आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, बंधू भगिनींना हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आज लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या वतीनं सुद्धा आमच्या ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली, आम्हाला अनेक वेळा त्यांनी प्रसिद्धी देत आहेत। तर लॉर्ड बुद्धा चॅनेलचं सुद्धा मी हार्दिक असं अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो। जनशक्ती महासंघाची 1 वर्षाची जी वाटचाल आहे, खरं म्हणजे जनतेपुढं आज जगणं आणि मरण्याचा फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे। संविधान आणि त्या संविधानाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न इथलं शासन प्रशासन करत आहे आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये या जनशक्ती महासंघाची स्थापना झाली। गेल्या वर्षभरामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या समस्या समोर घेऊन जनशक्ती महासंघाची वाटचाल करीत आहे। अनेक ठिकाणी अन्याय अत्याचाराचे प्रसंग घडत आहेत, त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी
जनशक्ती महासंघ यापुढच्या काळातसुद्धा ते तितक्याच तडफेनं काम करील अशी आम्हाला आशा वाटते. जनशक्ती महासंघाचा आज हा पहिला वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि जे हे कार्य DJ भास्कर सरांनी चालू केलेलं आहे त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी असंच सहभागी व्हायला पाहिजे. अनेक कार्यकर्ते यातून घडले पाहिजेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. जय भीम. अलीकडच्या काळामध्ये अनेक महासंघ आपापले कार्य करत आहेत, पक्षसंघ कार्य करत आहेत, पण अनेक ठिकाणी आपण बघतो की व्यवस्थित ते कार्य केलं जात नाही आहे. पण आपल्या DJ भास्करच्या अध्यक्षतेखाली हा महासंघ खूप जोरात आणि जोमानं काम करत आहे. त्यामुळे मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी ह्यातून अनेक महिला म्हणा किंवा अनेक पुरुष म्हणा त्यांच्या पुढचे आंबेडकरांची जी विचारधारा आहे ते पुढे नेऊन त्यांच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. महासंघाची 2022 साली या पक्षाची स्थापना झाली आणि त्या स्थापनेनंतर आज 22/2025 ह्या वर्धापना दिना दिवशी जे 20-25 वर्षे कार्यकर्ते आमचे प्रामाणिकपणानं राबून कार्य केले आणि त्या कार्यकर्त्यांचा 15 जणांचा या जनशक्ती महासंघाच्या वतीनं आम्ही सत्कार केलेला आहे. त्या सत्कारामध्ये तळागाळातला शेतकरी राबून खाणारा कार्यकर्ता आम्ही कुणाच्याही नेत्याच्या किंवा पुढाऱ्याच्या दारामध्ये आम्ही गेलेलो नाही. स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून आम्ही या जनशक्ती महासंघाचा 2 वर्षे स्थापन केली. कारण अन्याय अत्याचार झाला होतात त्यांना न्याय कोण देणार. 20-25 वर्षे आम्ही नेते आज इथे तर उद्या तिथे असा कारभार ह्या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. तरी जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी सामाजिक अन्याय अत्याचार होणाऱ्या रोखण्यासाठी व अनेक माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही ह्या जनशक्ती महासंघाच्या वर्धापना दिवशी लॉर्ड बोधा चॅनलच्या सर्व टीमचा ह्या वतीनं आमच्या जनशक्ती तर आमच्याला सहकार्य करावं एवढंच बोलून मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जनशक्ती महासंघाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या सर्वांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा. जनशक्ती महासंघ कोल्हापूर जिल्हा या संघटनेची स्थापना 22 सप्टेंबर 2024 रोजी माननीय DJ भास्कर सर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आणि आज या सामाजिक संघटनेला सामाजिक चळवळीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं शाहू स्मारक या ठिकाणी भव्यदिव्य असा कार्यकर्ता मेळावा आणि जनशक्तीचा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झाला. कोल्हापूर इथं जनशक्ती महासंघ या सामाजिक संघटनेचा पहिला वर्धापन दिन शाहू स्मारक भवनामध्ये साजरा झाला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असताना अतिशय आनंद झाला तो या कारणासाठी की आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दगडू भास्कर तथा DJ भास्कर हे या संघटनेचे प्रणेते आहेत आणि गेल्या 40-45 वर्षांमध्ये त्यांनी आपलं सामाजिक चळवळीचं काम या कोल्हापूर पंचक्रोशीमध्ये निर्माण केलेलं आहे. आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेरून अनेक कार्यकर्ते स्त्री पुरुष या ठिकाणी उपस्थित राहिले. पुरस्कारांचं वितरणसुद्धा त्यांनी या निमित्तानं केलं. तर हा एक महत्त्वाचा भाग यासाठी होता की आंबेडकरी चळवळीची पुढची दिशा काय असेल, विशेषतः सामाजिक आर्थिक उन्नतीची दिशा काय असेल, त्यामध्ये इतर समाजांचंही संमेलन कशा पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीची एक चर्चा विमर्श या निमित्तानं करता आला. ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बाब राहिली. या संघटनेच्या या उपक्रमामध्ये मी सहभागी होण्याची संधी त्यांनी मला दिली उद्घाटक या नात्यानं. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.